नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का की जगभरातील कोट्यवधी वृद्ध लोक नकळत एक भयंकर चूक करत आहेत. एक चूक जी त्यांना अकाली, म्हातारे आणि असहाय्य बनवत आहे. आपल्या आजूबाजूला खाण्यायोग्य बियाण्यांच्या 3000 हून अधिक जाती आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का की यापैकी काही बियाणांमध्ये एक सखोल आणि गुप्त सत्य लपलेले आहे, जे तुमच्या वृद्धत्वाचा प्रत्येक क्षण वेदनादायक होण्यापासून वाचवू शकते. पर्वताच्या कुशीत उगवलेल्या प्राचीन धान्यापासून ते मोठ्या विद्यापीठांच्या गुप्त प्रयोगशाळांमध्ये तयार केलेल्या उच्च प्रथिनेयुक्त पदार्थांपर्यंत संपूर्ण जग हे एका मोठ्या आरोग्य कोरडेसारखे आहे. पण खरे रहस्य आणि मी म्हणेन की खरा धोका तुमच्या वयाच्या 70 वर्षानंतर तुमच्या शरीरात लपलेला असतो. ही इतकी भयानक घटना आहे की आमच्या घरातील वडीलधारी लोक ती लपवून ठेवतात. त्यांची ताकद हळूहळू कमी होत आहे. हात आणि पाय थरथरतात, पण खरे कारण कोणालाच माहीत नाही. तुमच्या शरीरात प्रत्यक्षात काय चालले आहे ते काळजीपूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही 70 वर्षाचे वय पार करता, तेव्हा तुमचे शरीर सामान्य प्रथिनांचा तिरस्कार करू लागते. विज्ञानाच्या भाषेत याला ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हणतात. याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही कितीही अंडी, चिकन, डाळी किंवा महागडी प्रथिनेयुक्त पावडर खाल्ली, तरी तुमचे स्नायू ते प्रथिने स्वीकारण्यास नकार देतात. हे असे आहे जसे तुम्ही खूप उंच आणि मजबूत भिंतीवर चेंडू फेकत आहात, परंतु तो भिंतीवरून जाण्याऐवजी परत मारत आहात. प्रथिनांचा एकही कण तुमच्या स्नायूंमध्ये प्रवेश करू शकत नाही. हेच मुख्य कारण आहे की 70 वर्षानंतर बहुतेक लोकांना आपले पाय पातळ होताना दिसतात. चालताना संतुलन बिघडत जाते आणि शरीराची ताकद दररोज कमी होत जाते. तुम्हालाही हा त्रास होतो का? पायऱ्या चढताना किंवा बाजारातून पिशवी आणताना तुम्हालाही अशक्तपणा जाणवतो का? पण घाबरून जाऊ नका, कारण आज आपण त्या गुप्त दाराची किल्ली उघडणार आहोत. हजारो बियाणांवर संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांना केवळ 5 अत्यंत दुर्मिळ बिया सापडल्या आहेत, ज्यांची प्रथिने, रचना, त्यांचे एन्झाईम्स आणि त्यांच्या ॲमिनो ॲसिडचा नमुना इतका अनोखा आहे की ते या ॲनाबॉलिक रेझिस्टन्सची भिंत पूर्णपणे मोडू शकतात. या 5 बियाणांमध्ये तुमच्या वृद्धत्वाच्या स्नायूंमध्ये थेट प्रवेश करण्याची क्षमता असते. सूक्ष्मदर्शकाखाली वृद्धांच्या स्नायूतंतूंची किंवा तंतूंची तपासणी केल्यावर संशोधकांनाही आश्चर्य वाटले. हे 5 बियाणे स्नायूंमधील प्रथिनांचे संश्लेषण अविश्वसनीय वेगाने वाढवत असल्याचे त्यांचे निरीक्षण होते. हे पायांची स्थिरता पुनर्संचयित करते आणि हाडे मजबूत करते. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटले की अंडी शर्यत जिंकतील, पण परिणाम आश्चर्यकारक होते. वृद्धांच्या स्नायूंची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीने या 5 बियाण्यांची अंडी खूप मागे ठेवली. अंडी पूर्णपणे नष्ट झाली आहेत. आजचा व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलून टाकेल. आम्ही 5 महासत्तेच्या बिया उघड करणार आहोत, ज्या तुमच्या स्नायूंना 70 वर्षाच्या वयानंतरही अंड्यापेक्षा लोहा इतकेच अधिक प्रभावीपणे बळकट करतील. पण थांबा, सर्वात अविश्वसनीय आणि अंतिम सत्य अजून येणे बाकी आहे. या 5 स्नायूंचा समावेश असलेल्या बियाणांपैकी एक बियाणे शीर्षस्थानी आहे, जे इतर सर्व स्नायूंना मागे टाकते. शास्त्रज्ञांनी शोध लावला आहे की या एकट्या बियांच्या आत ॲमिनो ॲसिडचा इतका जादुई नमुना आहे की तो तुमची पाचक प्रणाली पूर्णपणे टाळतो, जी वृद्धत्वामुळे सुस्त झाली आहे. हे तुमच्या रक्तात विजेच्या वेगाने विरघळते आणि एक विशेष दुरुस्ती करणारे सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य जागृत करते. तेच सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य जे अनेकदा वयाच्या 17व्या वर्षानंतर गाढ झोपेत जाते. या एकल बियाण्याने वृद्धांच्या स्नायूंची ताकद इतकी वेगाने परत केली की संशोधकांनी त्याला सिनियर सुपर सीड्स
असे नाव दिले. 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या बहुतेक लोकांनी त्यांच्या आयुष्यात एकदाही हे सुपरबीड खाल्ले नसेल. हे जाणून वृद्ध आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला माहिती आहे का, तो सज्जन कोण आहे? ते तुमच्या स्वयंपाकघरात किंवा तुमच्या घराच्या आसपास असू शकते. तुम्ही जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आम्हाला आता टिप्पण्यांमध्ये कळवा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास त्वरित टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणी वाचा आणि त्याला प्रतिसाद द्या, जेणेकरून आपल्या कोणत्याही वृद्ध मित्राला अशक्तपणा वाटणार नाही. आता एक क्षणही विलंब न करता या शक्तिशाली प्रवासाला सुरुवात करूया आणि तुमच्या यादीतील पहिल्या बीजाबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा तारुण्याची ताकद जाणवेल. 5. चिया बिया किंवा सब्जा बिया. इतिहास साक्षीदार आहे की प्राचीन काळातील महान योद्धे युद्धभूमीवर जाण्यापूर्वी फक्त मुठभर चिया बिया खाऊन दिवसभर अथक लढा देत असत. आधुनिक विज्ञानाने अखेर याचे कारण शोधून काढले आहे. हे लहान काळे बियाणे तुमच्या पोटात प्रवेश केल्यानंतर त्याच्या आकाराच्या 12 पटींनी वाढतात आणि पाणी शोषून घेतात आणि हळूहळू मुक्त होणारे प्रथिनेयुक्त जेल तयार करतात. हे जेल हळूहळू तुमच्या स्नायूंना 6 तासांपर्यंत पोषण देते. हे अगदी तुमच्या स्नायूंवर सतत थेंब पडत असल्यासारखे आहे. हे जेवणादरम्यान स्नायूंचे द्रव्यमान कमी होण्यापासून प्रतिबंधित करते. 2 चमचे चिया बियाण्यांमध्ये 5 ग्रॅम संपूर्ण प्रथिने असतात. पण खरी जादू तेव्हा घडते जेव्हा ते पाणी शोषून घेतात आणि आपल्या आतड्यांच्या भिंतीवर एक थर तयार करणाऱ्या चिकट पदार्थात बदलतात. हे प्रथिनांचे योग्य शोषण सुनिश्चित करते. 70 वर्षापेक्षा जास्त वयाचे, अन्यथा सर्व काही चुकीचे होईल. सर्वात जास्त फायदा मिळवण्यासाठी भोपळ्याच्या बिया किसून त्याची पूड तयार करा. नंतर 2 चमचे ही पूड तुमच्या सकाळच्या ओटमील किंवा दहीमध्ये मिसळा. त्यात चिमूटभर दालचिनी मिसळल्याने ते आणखीन प्रभावी होते. इथे वेळेचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले झिंक दुधाच्या कॅल्शियमच्या शोषणात अडथळा आणू शकते. त्यामुळे जास्त खाऊ नका. सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुपारच्या जेवणानंतर याचे सेवन करा. 2. क्विनोआची बियाणे. बहुतेक लोकांना हे माहीत नसते की क्विनोआ हे प्रत्यक्षात एक बीज आहे, धान्य नाही. हा गैरसमज त्यांना निसर्गाने निर्माण केलेल्या वृद्धत्वाच्या स्नायूंसाठी सर्वोत्तम प्रथिने स्रोतापासून दूर ठेवतो. क्विनोआमध्ये सर्व 9 आवश्यक ॲमिनो ॲसिड्स असतात, ज्याची तुमच्या कमकुवत स्नायूंना नितांत गरज असते. म्हणूनच पोषण तज्ज्ञ याला पूर्ण प्रथिने किंवा पूर्ण प्रथिने म्हणतात, जे शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये शोधणे खूप कठीण आहे. वयाच्या 70व्या वर्षी जेव्हा तुमचे शरीर स्वतःहून प्रथिने तयार करू शकत नाहीत, तेव्हा ते आणखीन महत्त्वाचे बनते. क्विनोआची प्रथिनांची रचना अंड्यातील प्रथिनांपेक्षा वेगळी असते. हे लहान रेणूंपासून बनवलेले असते, ज्यामुळे ते तुमच्या आतड्याची भिंत सहजपणे ओलांडू शकते. याचा अर्थ असा की वयाच्या 70व्या वर्षानंतर आपण केवळ 60% अंडी प्रथिने पचवू शकतात, परंतु क्विनोआ आपण पचवू शकता आणि 85% पर्यंत वापरू शकता. पोषण विज्ञानातील मोठ्या संशोधनात असे दिसून आले आहे की क्विनोआ नियमितपणे खाणाऱ्या वृद्धांच्या स्नायूंमध्ये प्रथिने निर्मिती गती अंडी खाणाऱ्यांपेक्षा 27% जास्त वाढली आहे. यामागचे कारण खूपच रोचक आहे. क्विनोआमध्ये ॲक्सोन नावाचा एक नैसर्गिक घटक असतो, जो शरीरात सुरक्षित स्टेरॉइड्ससारखे कार्य करतो, जो कोणत्याही दुष्परिणामांशिवाय स्नायूंचे द्रव्यमान वाढवण्यास मदत करतो. क्विनोआचे संपूर्ण फायदे मिळवण्यासाठी ते शिजवण्यापूर्वी रात्रभर थोडे व्हिनेगर किंवा लिंबाच्या पाण्यात भिजवले पाहिजे. हे त्याच्या वरच्या बाजूला असलेला थर काढून टाकते, ज्यामुळे पचनक्रियेतील समस्या उद्भवतात.
नंतर ते चांगले धुवा आणि पाण्याऐवजी भाजीपाल्याच्या सूपमध्ये किंवा मटणात शिजवा. स्नायूंच्या वाढीसाठी क्विनोआ खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी उठल्यानंतर 2 तासांच्या आत असते, जेव्हा तुमचे स्नायू स्पंजसारखे प्रथिने शोषून घेण्यासाठी तयार असतात. तुमचे ध्येय अंदाजे 1 वाटी शिजवलेल्या क्विनोआचे असावे. बरेच लोक चुकून ते सॅलडमध्ये थंड खातात, परंतु ते गरम खाल्ल्याने प्रथिनांची रचना बदलते आणि वृद्धांसाठी ते अधिक सहज पचते. क्विनोआसारखी बिया नियमितपणे खाणारे डोंगराळ भागातील लोक वयाच्या 90व्या वर्षापर्यंत त्यांची ताकद टिकवून ठेवतात. पण यानंतर येणाऱ्या बियाणांबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यामध्ये दुहेरी प्रथिने आणि गुप्त संप्रेरक वर्धक यांची शक्ती आहे. परंतु त्यापूर्वी तुम्हाला ही माहिती आवडत असल्यास आत्ताच ॲरोस्वाथ चॅनलची सदस्यता घ्या आणि बेल चिन्ह दाबा. नंबर 1. भांग बियाणे किंवा हेम बियाणे. भांग बियाणे किंवा हेम बियाणे हे शरीर सौष्ठवाच्या जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. येथे आपण मादक भागांबद्दल बोलत नाही, तर बाजारात कायदेशीररित्या उपलब्ध असलेल्या त्यांच्या औषधी बियाणांबद्दल बोलत आहोत. त्यात प्रति 3 चमचे सुमारे 10 ग्रॅम संपूर्ण प्रथिने असतात, जी मटण, कोंबडी किंवा माशांपेक्षा प्रथिनांची घनता जास्त असते. त्याच्या अद्वितीय संरचनेमुळे तुमचे वृद्ध शरीर ते कोणत्याही मांसाहारी प्रथिनांपेक्षा चांगले शोषण घेते. हेम बियाणांच्या प्रथिनांपैकी 65% ॲडिस्ट्रीन आहे. हे एक दुर्मिळ प्रथिने आहे जे आपल्या मानवी रक्तप्रथिनांसारखेच आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचे शरीर लगेच ते स्वतःचे म्हणून स्वीकारते आणि कोणत्याही गुंतागुंतीच्या पचनक्रियेशिवाय ते थेट तुमच्या स्नायूंमध्ये पाठवते. वृद्धांमध्ये अनेकदा गुंतागुंतीच्या पाचक प्रक्रिया अयशस्वी होतात, त्यामुळे हे बीज त्यांच्यासाठी अमृत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी वृद्धांवर संशोधन केले आणि असे आढळले की हेम प्रोटीनने 12 आठवड्यात मठ्ठा प्रोटीन पावडरपेक्षा 35% जास्त स्नायूंची जाडी वाढवली. ज्या लोकांनी ते खाल्ले त्यांना काही दिवसातच अधिक शक्तिशाली आणि ऊर्जावान वाटू लागले. हिम बियाणे 70 पेक्षा जास्त असताना त्यात असलेले ओमेगा 6 आणि ओमेगा 3चे योग्य गुणोत्तर विशेष ठरते. हे शरीराची दीर्घकालीन जळजळ कमी करते, ज्यामुळे वृद्धांमधील स्नायूंची वाढ रोखली जाते. हिमच्या बियांची पूर्ण ताकद मिळवण्यासाठी ती कधीही मोठ्या आचेवर शिजवू नये, कारण उष्णता तिच्या चांगल्या घटकांचा नाश करते. त्याऐवजी स्मूदी सॅलड किंवा लापशीमध्ये घातल्यानंतर ते कच्चे खा. स्नायूंच्या वाढीसाठी हा आदर्श डोस आहे. दिवसभरात 4 चमचे, रात्रभर उपवास सोडण्यासाठी सकाळी उठताच 1 चमचा खा. कोणत्याही व्यायामाच्या किंवा चालण्याच्या 30 मिनिटापूर्वी 1 चमचा, व्यायामानंतर लगेच 1 चमचा आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा, जे रात्रभर स्नायू दुरुस्त करण्याचे काम करेल. 70 वर्षांनंतरही मजबूत शरीर निर्माण करण्यासाठी ही 5 शक्तिशाली बियाणे ही तुमची गुप्त शस्त्रे आहेत. जेव्हा तुम्ही सुज्ञपणे तुमच्या दैनंदिन आहारात त्यांचा समावेश कराल, तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला वृद्धत्वाशी लढण्याची शक्ती द्याल. लक्षात ठेवा, ॲरोस्वाथचा उद्देश केवळ तुम्हाला माहिती देणे हा नाही, तर तुम्हाला स्वावलंबी बनवणे हा आहे. खरी गुरुकिल्ली केवळ ही बियाणे खाणे नाही, तर ते योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाणे आहे. जर ही माहिती तुम्हाला वयाच्या 70व्या वर्षानंतरही नैसर्गिकरित्या बळकट होण्याची नवीन आशा देत असेल, तर आता आमच्या वाहिनीची सदस्यता घ्या आणि सूचना घंटा वाजवा, जेणेकरून तुम्ही आरोग्याशी संबंधित अशी माहिती महत्त्वाची कधीही चुकवू शकणार नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.